हिवाळ्याची गारगार अशी थंडी चालू झालेली आहे आणि ह्या थंडीच्या वातावरणामध्ये ना आपल्याला चहा बरोबर नाश्त्यासाठी काहीतरी गरमागरम हवा असतं. सगळ्यात सोपं मग काय असतं आपल्या घरामध्ये? पोहे असतात. पण अनेकदा काय होतं, आपण पोहे बनवायला जातो आणि ते चिकट होतात किंवा थोड्या वेळाने गार पडले की ते लगेच असे वातडल्यासारखे होतात. आज आपण अशी पोह्यांची रेसिपी बघणार आहे, जे तुम्ही दिवसभर जरी ठेवले करून तरी ते मऊ लुसलुशीतच राहणार आहे. काय करायचंय? सगळ्यात पहिले गाळणी घ्यायची आहे. गाळणीमध्ये आपल्याला किती लोकांसाठी पोहे बनवायचे तेवढे पोहे घ्यायचे. नळाखाली चांगलं स्वच्छ आपल्याला धुवून पाणी निथळून घ्यायचं आणि साधारणतः अर्धा तास तरी पोहे आपल्याला असेच मुरायला ठेवायचे. म्हणजे पाणी पण व्यवस्थित सुकलं जातं, पोहे पण व्यवस्थित भिजले जातात आणि पोहे करायच्या वेळेस मग हाताने पोहे असे मोकळे करून घ्यायचे. कांदा पोहे बनवते त्यामुळे कांदा यामध्ये आवर्जून आपल्याला जास्त घालायचा आहे. कांदा बारीक चिरायचा आहे. कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे मस्त तळलेले त्यामध्ये घालायचे. तर चला पटकन आता रेसिपीला सुरुवात करूया. बाकीचे त्यामध्ये काय मसाले घालायचे ते आपण नंतरनं बघणारच आहे. आता हे पोहे बनवताना आपल्याला जरासा तेलाचा वापर जास्त करायचा आहे, कारण पोहे हे उग्र असतात, लगेच कोरडे होतात. थोडंसं तेल जास्त वापरलं की छान त्याला एक मुलायमपणा येतो, मऊसूद राहतात, खाताना घशामध्ये अजिबात अडकत नाही, कोरडे वाटत नाही. म्हणून इथे आपल्याला एखाद दोन पळ्या तरी आपल्याला इथे तेलाच्या जास्त लागणार आहे. जिरी मोहरी यामध्ये घालायची. जिरी मोहरी तडतडली की जो आपण कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहे. नंतरनं त्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. आता इथे कांदा जास्त कच्चाही ठेवायचा नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कांदा जास्त काळा, लाल वगैरे असं अजिबात करायचा नाही. हलकासा सोनेरी कलर आला की त्यामध्ये हिंग आणि हळद आवर्जून घालायची. याच्यापेक्षा कांदा पोहे बनवताना दुसरं कोणताही मसाला वापरायचा नाही आहे. आता इथे मी आमचूर पावडर घालून घेतलेली. हां, अनेक जण काय करतात, लिंबू पिळून घालतात आहे, पण ही चूक आपले पोह्यांची चव मारून टाकते. लिंबाऐवजी जर तुम्ही आमचूर पावडर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही आमचूर पावडर यामध्ये घातली तर आणखी चव पोह्यांना भारी येते. आमचूर पावडर आपल्या अंदाजानुसार आपल्याला घालून घ्यायचं आहे. नंतरनं 2 चमचे साखर घातलेली आहे. चवीप्रमाणे 1-1.5 चमचा मीठ घालायचा आहे. व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे. कोथिंबीरसुद्धा आपल्याला यामध्येच घालून घ्यायची. जी फोडणी आपण बनवून घेतलेली आहे ना कांद्याबरोबर पोह्यांची, ती सगळ्यात भारी चटपटीत बनवून घ्यायची. तर पोह्यांना चांगली टेस्ट येते. नंतरनं पोहे आपल्याला घालून घ्यायचे आणि व्यवस्थित पोहे हलवून घ्यायचे. आता पोहे हलवण्यासाठी उलथण्याचा वापर करायचा नाही, तर जो झाऱ्या असतो त्या झाऱ्याचा वापर करायचा. म्हणजे पोहे चिकट होत नाही, पोहे तुटत नाही आहे आणि पोहे व्यवस्थित हलवले जातात. एक्स्ट्राची टिप तुम्हाला सांगते जी माझी आहे. पोहे सगळे व्यवस्थित आपण हलवून झालं की 1 किंवा 2 पळ्या वरनं कच्चं तेल घालायचं आणि पोहे हलवून घ्यायचे. झाकण ठेवून 7-8 मिनटं वाफेवरती चांगला असा, जसं आपण बिर्याणीला दम देतो तसा दम देऊन घ्यायचा आणि मग तुम्ही इथे बघू शकता पोहे चांगली अशी वाफ निघते आणि पोहे एकदम मऊसूद असे आपल्याला लगेच जाणवतात. सगळ्यात शेवटी तळून घेतलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर घालायची आणि खायला घ्यायचे. अशा पद्धतीने जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन जर तुम्ही पोहे बनवले तर तुमचे पोहे दिवसभर मऊ राहतील, कोरडे होणार नाहीये, वातड होणार नाहीये, असे कडक होणार नाहीये, तर एकदम मऊ लुसलुशीत आणि खायला एकदम टेस्टी लागणार आहे. अशा पद्धतीने आज सकाळच्या नाश्त्यासाठी छान असे मी गरमागरम कांदा पोहे बनवून घेतलेले. रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया. तोपर्यंत बाय बाय.